हाडवडं काढते आणि जिथे असलेले माणसं कुठं नेऊन काढते जिथे असलेले माणसं गेले माणसाचे हाडपुडं काढते। मग पोलीस स्टेशन काय साठी? तुमचे काय? आशा पारसे है, माझा 1 लाख आहे, माझा 1 लाख गेला मॅडम। माझे लहान लहान मुलं आहे, माझ्या घरचे माणूस सुद्धा काम नाही करत, काही नाही। मी मी भांडीचं काम करते घरगुती। मी लहान लहान लेकरं घेऊन पोहोचून माझ्या घरचा माणूस कोणतंच काम नाही करत। 1 रुपयाला मी आता मोहिताच 1 वेळेला मोहिताच आम्ही आता। आणि हिंगणा पोलीस स्टेशनचे पोलीस आहे ते इलेक्शन काही घेऊन नाही राहिले त्याच्यावर। मेला आहे का जिवंत आहे का तुमचा पैसा भेटन किंवा नाही भेटन हे हिंगणा पोलीसवाले काय सांगून नाही राहिले। मग ह्या कोणता अंदाज काढला? म्हणजे एवढ्या दिवसामध्ये तुम्ही पोलीस स्टेशनला चौकशी केली की नाही? चौकशी केली, येऊन गेले। मला तर हे विचारायचं आहे का तो आज 18 महिन्यापासून गायब आहे का, त्याचा हत्या केली गेली आहे का केली गेली आहे, कुणी केली? आम्हाला डाऊट आहे त्याच्यात पोस्ट ऑफिस इन्व्हॉल्व आहे। त्यांना कोणीच काही करू शकत नाही, त्याच्यामुळे ते फायदा उचलून राहिले ते लोक। गरीबाची केस असती ना मॅडम उचलली नसती अजिबात। ही मोठे लोकांची केस आहे ना तर दाबून ठेवून राहिले। अंगठा वगैरे जे काय ते सगळं होतं ते साहेब चिडले की म्हणे मॅडम हे काय सगळं। त्यांनी त्यांच्या पोलीसवाल्याला पण चिडले की तुम्ही सगळं काढलं का परत नाही, जनता तुटून पडन म्हणे त्याच्यावर। म्हणजे त्यांच्या सुरक्षेसाठी प्रशासन आहे, जनतेसाठी काहीच नाही का? म्हणजे जनतेनं हवेवरच राहा आणि या चोराला सुरक्षा द्या। सुरक्षा हे आहे हिंगणा पोलीस स्टेशन आणि 1.5 वर्षापूर्वी याच पोलीस स्टेशनच्या हद्दीत एक मोठं प्रकरण घडलं, ते म्हणजे आरडीचं। या गावातल्या जे उभे आहेत याच्यापेक्षा कितीतरी पटीने म्हणजे जवळपास 1500 ते 2000च्या जवळपास लोकांनी इथे आरडी मध्ये पैसे भरले आणि ज्याच्याकडे पैसे भरले तो एजंट मात्र 15 महिने जास्त झाले तरीही तो फरार आहे। प्रकरण पुढे गेलं, त्याची पत्नी जी आहे ती मात्र पोलिसांच्या तावडीत आली, तिला अटक झाली, ती MCR वर होती। आता हे प्रकरण कोर्टात गेलं, पण मेन जो आरोपी होता तो मात्र अद्याप फरार आहे आणि त्याला फरारी घोषित करण्यात आलं। पण वस्तुस्थिती अशी आहे की हे पोलिसांचं झालं काम, ते पेंडिंग मध्ये गेलं ते प्रकरण, पण मुळात जे पीडित लोक आहेत ज्यांचा पैसा गेला ते मात्र अद्यापही न्यायाच्या प्रतीक्षेत आहे। कारण त्यांचा पैसा गेला, घामाचा पैसा जो 1-1 रुपया जमा करून त्या एजंटकडे त्यांनी जमा केला होता तो तर फरार झाला, पण त्याचा काही एक थांग पत्ता लागत नाही। या 1.5 वर्षामध्ये 1.5 ते 2.5 वर्षांमध्ये या लोकांसोबत काय घडलं आणि काय त्यांच्या व्यथा आहेत किंवा त्यांच्या काय मागण्या आहेत, ते काय अपेक्षा करत आहेत ते आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ। कारण हे परत एकदा पोलीस स्टेशनकडे त्या प्रकरणाची न्याय मागायला आलेले आहेत, तर आपण जाणून घेऊया त्यांच्याकडनं की काय हे नेमकं प्रकरण आहे आणि त्यांची मनस्थिती सध्या काय आणि त्यांना मागणी काय आहे त्यांची। तर आपण आपला परिचय द्या आणि सांगा की तुम्ही इथे कसे आलेत आणि काय प्रकरण आहे नेमकं, नाव सांगा। माझं नाव किशोर तांबुलकर, प्रदीप खंगार यांच्याशी माझे 15 वर्षापासून संबंध व्यवहार सुरू होते, पैशाचे व्यवहार सुरू होते। त्यांनी आम्हाला पोस्टाचे आम्ही एजंट आहोत म्हणून याची माहिती दिली आणि वारंवार यांनी आम्हाला सांगितलं का बाबा तुम्ही पोस्टाची आरडी काढा, मग त्याच्यानंतर काही त्यांनी एफडीच्या स्वरूपात घ्या। असे करून त्यांनी आम जनतेकडून पैसा गोळा केला आणि 10-15 वर्षापासून त्यांनी सगळ्याशी बिलकुल 1-1 रुपयाचा परिपूर्ण व्यवहार केला। आता त्याच्यानंतर त्यांनी आधीपासून काय 2-3 वर्षापासून काय त्याच्या डोक्यात सुरू होतं काय नाही याच्याबद्दल काही कल्पना नाही। आणि यांनी लगेच काय केलं की अजून लोकांवर असं दबाव टाकल्यासारखं की बाबा हे पैसे आहे आणा तुम्ही, तुम्हाला त्याचं चांगलं फळ मिळेल, असं होईन तसं होईन करून यांनी 3-4 वर्षापासून हा सगळं गोळा केला आणि जनतेला बिलकुल याचा काही बिलकुल कानो खबर न लागता यांनी आपली पाठ्यपुस्तक बिलकुल सोबत बांधलं आणि इथून ते कधी फरार झाली याच्याबद्दल काही माहिती नसते। तर हे प्रकरण जसं इथे गुन्हा दाखल झाला त्याच्यानंतर काय पुढे इतक्या वर्षात 1.5 वर्षात काय इथे गुन्हा दाखल झाला। गुन्हा दाखल झाल्याच्या नंतर आम्ही इथे येऊन आम्ही वारंवार याची माहिती घेत होतो। त्यांनी आम्हाला सांगितलं का हे प्रकरण गुन्हे शाखेकडे गेलेलं आहे। मग आम्ही गुन्हे शाखेकडे गेलो, मग त्यांनी सांगितलं हे प्रकरण आता कोर्टात गेलेलं आहे। कोर्टात गेल्याच्या नंतर मग आम्ही कोर्टामध्ये गेलो। कोर्टामध्ये जशी तारीख लागली तारीखवर मी गेलो स्वतः, माझी स्वतः तारीख होती, मी तारीखवर गेलो। तारीखवर गेल्याच्या नंतर त्यांनी मला प्रश्न केला की खंगारची तुमचे किती वर्षापासून व्यवहार सुरू आहे? मी त्यांना सांगितलं का माझे एवढ्या वर्षापासून यांच्याशी व्यवहार सुरू आहे। मग त्यांनी मला सांगितलं का ठीक आहे बाबा चला। मग त्यांची पत्नी होती तिथे, त्यांना विचारलं का बाबा हे कुठे आहे काय आहे, तर कोर्टाने ते सांगितलं की नाही बाबा तपास सुरू आहे। पत्नीला विचारलं तर ते म्हणते की बाबा मी ना ऍक्च्युअली आरडी एजंट जे आहे वंदना खंगार होती,
आणि ते सांगत होते की माझे व्यवहार माझे पती पाहत होते. आता तिने हात वरती करून टाकले आणि म्हणते की नाही बाबा तो फरार आहे, तुम्ही त्याला आणा आणि त्याला काय करायचं त्याला करा, मला पाहिजे बरी करा. म्हणजे या दोष जेवढा खंगारचा आहे तेवढाच तिचाही आहे, पण तरी ती म्हणते की बाबा माझं काहीच पण नाही. हे दोन्ही गोष्टी आहेत. दोघंही याच्यामध्ये संगनमताने या लोकांनी आरडीचा हा व्यवसाय चालवला आणि गरीब लोकांना लुटलं. पण नेमका इश्यू असा झाला की ती आता म्हणते की यात माझा काही एक रोल कॉल नाही आणि जो मेन आहे, जो पैसे गोळा करायचा, जो तिच्या नावावर स्वतः एजंट बनून काम करत होता, तो मात्र आता फरार झालेला आहे. तर आणखी आपण जाणून घेऊया या लोकांकडनं की काय म्हणतात. आज काकू तुमचे किती पैसे गेले? माझे 10 लाख आहे ना ग बाई. कधीपासूनचे आहेत? माझ्या आता लहान लहान पोरी होत्या, माझ्या लग्न झाले पोरीचे 20 वर्ष झाले. 20 वर्ष झाले. बरं, आता हे 18 महिने झाले, जवळपास 15 ते 18 महिने झाले की हा आरोपी फरार आहे. काय एवढ्या दिवसात तुमचं काय देत होतं ना बाई, आता आनंद करा. हो, घर बसल्या आनंद देणे, व्याज आणून देत होता. आता ह्या 18 महिन्यामध्ये काय तुमची परिस्थिती झाली? कसं तुमच्या घरातलं वातावरण? मला आता लग्नाला 22 वर्ष झाले आहे. आता मी 22 वर्षानंतर त्याच्याकडे मी दोन म्हणजे 200ची भरत आधी, मग माझी एक भरून झाली 5 वर्षानंतर, मग 500ची सुरू केली, नंतर मग 1000ची सुरू केली, नंतर मग मी 1000ची केली, मग 2000ची केली. नंतर माझी मुली अशी मोठी होत गेली. मग त्यांनी एक भरली तर मला 5व्या वर्षानंतर तो मला पैसे देत गेला, म्हणजे भरल्यानंतर. आता मला माझ्या मुलीचं लग्न करायच्या बाद मला 7 लाख माझे होते डिपॉझिट आणि 5000 रुपये माझे आयडी होती. आणि मग मला म्हटलं आता माझ्या मुलीचं लग्न करायचं, माझी बाबा मुलगी 22 वर्ष झाली आहे, आता मला पैसे पाहिजे. त्यानं माझी एक आयडी भरली होती, त्यानं मला 75,000 रुपये दिले. त्या दिवशी त्यानं 75,000 दिले मला. आणि दुसऱ्या दिवशी तो पराला तो. अरे बापा म्हटलं, मग मी गेलती शेतामध्ये, मी शेतातलं काम करते, माझे मिस्टर असे रोजगार काम करते. तर माझ्या वडिलांना मला घर विकला, आई बाबा वरून पावले आणि त्यांना घर काढलं विकायला. त्यानं मला 6 लाख दिले होते. 6 लाखाचे मी त्याला 3 लाख दिले. घरी माझ्या घरी येतो, हर दिवशी माझ्या घरी, रात्री ये मला, सकाळी भेटायला, दुपारी भेटायला, फोन करे मला तो. पण तो असं करू माझ्याकडून तो पैसे तारण करत गेला. तो 3 लाख माझ्याकडे 3 लाख दिले, मग 3 लाख मग गेले नव्हते. आता काय वाटतं तुम्हाला, तुमचा पैसा परत मिळेल का? पैसे दिले, पण त्याला मला काही पैसे दिले नाही. लक्ष्मीबाई हर महिन्यात तुम्हाला पैसे, लक्ष्मीबाई वरती मला आवाज दे, लक्ष्मीबाई तुमचे पैसे भरले. पण त्याला मला 2-3 दिवस, 2-3 महिना मला असे तरी 1 वर्षात मला 2,000 रुपये देत गेला. आणि बाकी त्याने दिले नाही. आणि बाकी त्याने मी पैसे त्याला 2,000 रुपये दिले मी, आणि त्याने तिथं भरलं नाही पासबुकामध्ये. मागच्या वेळेला काका मी तुमचा पण इंटरव्ह्यू केला होता. आता या गोष्टीला 15 महिने जास्त झाले. बरं, ह्या 15 महिन्यात तुम्हाला आर्थिक समस्याला किती झुजावं लागलं, किती प्रॉब्लेम फेस करावं लागले? माझं नाव रामाजी बांगडे आहे. पत्नी तिच्या नावावर आहे पैसे. माझेही असेल, पण तुम्ही मेंबर आहात. माझं नाव रामाजी बांगडे आहे. हा प्रदीप जो खंगार आहे, हा माझ्या घरी येत होता. का भाऊ तुम्ही मला पैसे द्या, मी तुम्हाला फायदा देईन याचावाला. हा असं करू त्यानं माझ्या घरून त्यांनी पैसा नेला, 4.5 लाख रुपये नेले. तर मी त्याचा फायदा मी थोडा बहुत देत गेला. बाकी त्यांना काही सांगितलंच नाही, काहीच नाही सांगितलं. त्यानं पळाला. बरं, आता 18 महिने झाले, 15 ते 18 महिने झाले की तो फरारच आहे. आणि तुमची मागणी काय आहे? आमची मागणी अशीच आहे का आमच्या गरीबाचा पैसा आम्हाला मिळाला पाहिजे. आणि हिंगणा पोलीस स्टेशनचे जो पोलीस आहे ते इलेक्शन काही घेऊन नाही राहिले त्याच्यावर. मेला आहे का, जिवंत आहे का, तुमचा पैसा भेटन किंवा नाही भेटन, हे हिंगणा पोलीसवाले काय सांगून नाही राहिले. मग ह्या कोणता अंदाज दाखवणार? म्हणजे एवढ्या दिवसामध्ये तुम्ही पोलीस स्टेशनला चौकशी केली की नाही? चौकशी केली, येऊन गेले. मला तर हे विचारायचं आहे का तो आज 18 महिन्यापासून गायब आहे का, त्याचा हत्या केली गेली आहे का केली गेली आहे, खुन केली आहे. लोकांचा एवढा पैशाचा गोड आहे. माझी 10 लाख रुपयाची आरटी आहे. माझ्या कामगारचं घर फक्त 10 फुटाच्या अंतरावर आहे, फक्त 10 फुटाच्या अंतरावर आहे. त्याचा पुरा परिवार याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहे. त्याची मुलगी नाही पैसे घेतले लोकांपासून, पत्नी नाही घेतले, तोही घेतले. असा ह्या विश्वासू असून 2090 पासून कमीत कमी याला 35 वर्ष झाले ह्या धंदा.
सर्वांना विश्वासात मध्ये पैसे दिले, गोरगरिबाने कोणी समार विकते, कोणी पान विकते, कोणी काय विकते, असं करून लोकांनी पैसे दिले. मी पण दिले, मी याच्या पहिले दिले बी, घेतले बी वापस. माझी आरटी बी होती, पोस्टाची बी आरटी होती. असा करून ह्या लोकांचा पैसा गोळा करून भरायला नंतर जेव्हा पोलीस स्टेशन मध्ये रिपोर्ट द्यायला लोक आले पडायला, तर आता मला हे विचारायचं आहे का बा 15 महिने झाले का तो जिवंत आहे का मरण पावला, ते पोलीसवाल्यानं खोज लावली किंवा नाही लावली. तुमची डिमांड हीच याचे आहे. कारण काय आहे? का तिच्या पत्नीने त्याची हत्या केली, का तिच्या साल्यानं हत्या केली, का अजून कोण केली, याच्यामध्ये कोण कोण इन्व्हॉल्व आहे, हे आमचा प्रश्न आहे. आम्हाला आमचा न्याय आम्हाला मिळाला पाहिजे. म्हणजे आमचा पैसा आम्हाला मिळाला पाहिजे. पैसा नाही तर न्याय तर मिळाला पाहिजे. का तो माणूस जिवंत आहे का मेला आहे, का तिच्या पत्नीनं मारलाय, का अजून कोण मारलाय, पोलीसवाले का करून राहिले आहे, का त्याच्यावर ऍक्शन नाही करून राहिले. लहान मोठी थोडी केसेस होते तर पोलीसवाले लोकांना परेशान करतात. हा मग ह्या केस मध्ये का नाही बाबा, काय आवाज नाही उचलून राहिले, का आम्हाला सांगून नाही राहिले का आमचं हे आहे. गरीबाचा मंदिराचा पैसा आहे, कामाचा पैसा आहे. पुढे 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 गरीबों का पैसा है और एक पैसा जमा करके हम लोगों ने पैसा जमा करे थे. इतने 5 लाख रुपए है मेरे वाले आरडी के, वो लेके भग गया है. आपका बिजनेस क्या था? मेरा समार मिर्ची का धंधा है और कितने 20 साल पहले से वो हमारी आरडी जमा कर रहा है. फिर अभी उसको देना चाहिए ना. उनने कहा है मरा है जिंदा है, उसकी औरत ने जाना चाहिए. आपका पैसा गया, इतना जो पैसा गया, उसके बाद अब आपकी कंडीशन कैसी है? हमारी कंडिशन हमको मालूम है अभी कैसी है, हम लोग कैसे कमा रहे, कैसे जसं आपण बघतात की हे आरडीचं प्रकरण आहे असं हे लोक म्हणतात आहे. आणि हे जे लोक इथे जोडलेले, आपण याच्याविषयी काय सांगाल? हे प्रकरण काय आहे नेमकं आणि कुठेपर्यंत तपास आलेला आहे? हा जो गुन्हा आहे, आम्ही जो प्राथमिक तपास आमच्या पोलीस स्टेशनला झालेला आहे, आम्हाला वरिष्ठांचे आदेश आले होते. त्याप्रमाणे हा गुन्हा आर्थिक गुन्हे शाखा यांच्याकडे वर्ग करण्यात आलेला आहे. जो काही तपास त्याच्यानंतर झाला, त्याच्यानंतर आम्ही दोषारोप पत्र त्याच्यामध्ये गेलेला आहे न्यायालयाला आणि पुरवणी चार्जशीट टाकण्याचे पण तजवीज ठेवलेली आहे. जो काही तपास होईल तो पुरवणी चार्जशीट प्रमाणे जाईलच. आणि जे काही तुम्हाला डिटेल्स माहिती आहे ते आर्थिक गुन्हे शाखेकडूनच मिळेल. बरं, याच्यामध्ये जसे हिंगणा पोलिसांनीच महिला आरोपी जी आहे वंदना खंगार, तिला अटक केली होती. त्याच्यानंतर मुख्य जो आरोपी आहे याच्यामध्ये सगळा व्यवहार करणारा जो आहे तो प्रदीप खंगार, तो अद्याप फरारी आहे. तर त्याच्याविषयी काय सांगाल? हिंगणा पोलीस आणि म्हणजे जो अवधी गेला तपास कामाचा तो भरपूर मोठा होता, तर त्याला अटक झाली नाही किंवा त्याचं कुठेपर्यंत शोध कार्य केलं तुम्ही लोकांनी? ते आर्थिक गुन्हे शाखेकडे केलेले आहेत, तर त्यांचा शोध घेणं सुरू आहे. मी त्यांच्याशी बोलणं केलं होतं. तर मला कोणाकडे आहे हा तपास? आर्थिक गुन्हे शाखाकडे. म्हणजे कोण आहे त्याचे तपास? असं वाटते की बनसोड सर आहे, PI बनसोड सर. मला कसं वरिष्ठ याबद्दल जास्त सांगू शकतील, मला याबद्दल माहिती नाहीये. पण जेवढं मला माहिती आहे की आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग झालेले असल्या कारणाने तुम्हाला पूर्ण डिटेल्स माहिती तिथून मिळेल. म्हणजे या प्रकरणाचा तपास आता तुमच्याकडे नाहीच असं तुम्हाला म्हणायचं आहे आणि याच्याशी आता तुमचं काही लेणं देणं नाही, लेणं देणं नाही असं नाहीये, आमच्याच आहे. पण ते कसं तपास हा तिकडे असल्या कारणाने आम्ही इथून सांगू शकत नाही की नेमकं तिथे काय सुरू आहे. बरं सध्या पण तुम्ही फॉलोअप घेता का आर्थिक गुन्हे शाखेसोबत? कारण हा जो पीडित वर्गच आहे हा तुमच्याचकडे न्याय मागायला येणार. आर्थिक गुन्हे शाखा काय आहे त्यांना माहिती नाही, हे कुठे आहे ते त्यांना माहिती नाही. यांच्या मते तुम्ही जे आहे तेच तुम्ही दानदाता त्यांचे माहिती झालं की त्यांचा शोध घेणं सुरू आहे. त्यांच्या मुलांकडून वगैरे चौकशी करणं सुरू आहे. जी पत्नी आहे त्यांच्याकडून पण चौकशी करणं सुरू आहे, एवढं मला माहित झालं. बरं, जसं तुम्ही जी तपास काम केलेलं तसंच आर्थिक गुन्हे शाखेने पण या पीडित लोकांकडे विचारपूस केली का? हे तुम्हाला माहिती आहे का? विचारपूस केली नाही याबद्दल सांगू शकत नाही मला. वरिष्ठांनी कारण मी जसं ऐकते की हे लोक म्हणतात आमच्यापर्यंत ते कुठलेही लोक आलेले नाहीत आणि कुठलाही तपास झालेला नाही. जे हिंगणा पोलिसांनी जे केलं त्याच्यानंतर कोणीही आमच्यापर्यंत पोहोचलं नाही. या गोष्टीला जवळपास आता 18 महिने होत आले आणि 18 महिन्यात मात्र हे प्रकरणच थंड बसत्यात गेल्यासारखं झालेलं आहे. तर याच्याविषयी तुम्ही काय सांगाल? पुढे काय केलेलीच आहे? चार्जशीट जाऊन काही होत नाही आणि जे डिटेल्स माहिती आहे मला तिथूनच कळेल. बस मी एवढं सांगू शकते. आणि आपल्या या पोलीस स्टेशनच्या हद्दीत मॅडम मी असं बघितलं आहे की असे कितीतरी मर्डर झालेले आहे जे 1-2 महिने
ज्यांच्या बॉडी सापडत नव्हत्या त्या सुद्धा शोधून काढलेल्या आहे. इतका भयानक तपास झालेले या पोलीस स्टेशन डिटेक्शन झालेले आहे. आणि हा एकटा खंगार सापडत नाही 15 महिन्यापासून, यामागचं काय कारण आहे नेमकं? मॅडम, मी याबद्दल मला कसं डिटेल्स माहिती नाहीये, त्याच्यामुळं मला असं वाटतं की वरिष्ठ म्हणजे आर्थिक गुन्हे शाखामध्ये जो तपास सुरू आहे, आणि मी तुम्हाला सांगितले की न्यायालयामध्ये जे चार्जशीट पाठवण्यात आलेली आहे, पूर्वनी चार्जशीट पाठवण्याची पण तजवीज ठेवण्यात आलेली आहे, त्याप्रमाणे तपास पण हा सुरूच आहे. मी तुम्हाला एवढं सांगू शकतो. म्हणजे ज्या आता होत्या इथे ज्या मॅडम आहेत त्या तपास अधिकारी नाहीत, पण त्या जबाबदार इथे व्यक्तिमत्व म्हणता येईल अधिकारी, जबाबदार अधिकारी आहेत. आणि जे वरिष्ठ अधिकारी आहेत जितेंद्र बोबडे, ते मात्र एका बंदोबस्तात ऐन वेळेला बंदोबस्तात गेल्यामुळं त्यांना इथे हजर राहता आलेलं नाही. पण त्यांच्या जागेवर मात्र ज्या मॅडमला ज्या काही गोष्टी माहित होत्या त्या त्यांनी सांगण्याचा पुरेपूर प्रयत्न केलाय. पण यापेक्षा म्हणजे हे एक संशयास्पद तपास किंवा थंड बस्त्यात तपास गेला असं म्हणल्याशिवाय हरकत नाही. हा, लाखाचं मैदान. आता काकू जशा म्हणतात की लाखाचं मतदान घेतात, मंत्री लोक नाही का कुठं गेले, हातपाय जोडून येते, नमस्कार करते, आम्ही कोणाला नमस्कार करा. बरं, आता पुन्हा निवडणूक आहे तर आता निवडणूक आहे, कानून कायदा पोलीस स्टेशन आहे, आणि मंत्री आहे, ह्याच लोकांचा कानून कायदा आहे, आमची हे विश्वास आहे. बरं, आता पुन्हा निवडणुकीसाठी तुमच्याकडे आमचा पैसा मिळत आम्ही उभं राहू, आमचा पैसा मिळत आम्ही उभं राहण्यात आम्ही उभं नाही. आमची धर्तरी आहे, आम्ही आहो, आमच्यासाठी कानून कायदा नाही, आमच्यासाठी कानून कायदा नाही. आम्ही बिगर म्हटल्यानं भगवंताच्या विश्वासावर काहीच नाही. पुढे बोला, तुम्ही सांगा काय काय आहे. माझं नाव उज्ज्वला प्रमोद राऊत आहे. माझे 5 लाख रुपये आहे. मी पण सेव्हिंग करून ठेवली होती माझ्या मुलांसाठी. जेव्हाचे हे झाले तेव्हाचे काही हे नाही, पैसे नाही. किती पैसा गेला? 5 लाख रुपये आहे. 5 लाख रुपये गेला. ह्या 5 लाख कसा काय जमा झालेला होता? काही माझ्या घरचे सासऱ्यांचे पैसे आहे. एफडी केली होती माझ्या सासऱ्यांची, माझ्या सासूची आणि माझ्या घरच्यांची. एवढे 10 वर्षापासून आमची एफडी चालू होती. आणि आम्ही पण म्हणजे मुलाबाळांसाठी केले होते हे सगळं, पण ते सगळं वाया गेलं आमचं. आता हे गेल्या, आता कशी परिस्थिती आहे तुमच्या घरात? आता तर काहीच नाही. माझी सासरे म्हणजे घरीच राहते, त्यांचं काम. कोण आहे घरात? माझ्या घरचेच आहे, आणि ते पण दुसऱ्यांच्या दुकानामध्ये वगैरे. धंदा नाही आहे, नोकर आहे. नोकर म्हणून काम करतात आहे. किती लाख गेला? 5 लाख. 5 लाख रुपये गेला. 5 लाख तुमचे काय? आशा पारसे आहे. माझा 1 लाख आहे. माझा 1 लाख गेला मॅडम. माझे लहान लहान मुलं आहे, माझ्या घरचे माणूस सुद्धा काम नाही करत, काही नाही. मी मी भांड्याचं काम करते घरगुती. मी लहान लहान लेकरं घेऊन पोहोचत, माझ्या घरचा माणूस कोणतंच काम नाही करत. 1 रुपयाला मी आता मोहिताच, 1 वेळेला मोहिताच आम्ही आता. बरं, आता मग कोणा मदत मिळते का? नाही, मला कोणाची सहारा नाही मॅडम. मला नाही कोणाची कोणीच नाही देऊ शकत. माझी लहान मुलं आहे. या पुढे नाही बोलणार. आणि ते म्हणते कोर्टात आमची केस गेली होती, तिथून आम्ही पूर्ण जे ओरिजिनल डॉक्युमेंट्स आहे तिथे दिले आम्ही. आणि झेरॉक्स आमच्याकडे पूर्ण स्टेटमेंट आहे. ते म्हणते की आमच्या म्हणजे आम्ही लिहिलं आहे ते सगळं, तुम्ही काही लिहिलं नाही, तुम्ही यांना फसवत आहे, असं तसं. त्यांची बायको म्हणताय, ते प्रदीप खंगारची त्यांची बायको ते म्हणतात. पूर्ण स्टेटमेंट आहे आमच्याकडे, पूर्ण ओरिजिनल डॉक्युमेंट्स होते ते आम्ही कोर्टात जमा केले. आणि जो झेरॉक्स आहे ते घरी आहे, पण ते आता काहीच ऍक्शन नाही घेऊन राहिले. तिथे जमा केल्यानंतर इथून पण काही ऍक्शन नाही घेऊन राहिले. हे प्रकरण इथून गेल्यानंतर जसे आर्थिक गुन्हे शाखेचे लोक तुमच्यापर्यंत पोहोचले होते का? नाही, कोणी नाही आलं. माझ्या बाबाचे 2 लाख रुपये आणि माझ्या आईचे 7 लाख, म्हणजे 5 लाख रुपये असे पूर्ण मिळून 7 लाख रुपये. आमच्याकडे सगळं प्रूफ राहून आम्हाला कोणतंच ऍक्शन नाही घेऊन राहिले लोक. मग काय करायचं आम्ही लोकांनी? सगळेच कर्जबाजारी आहे, सगळेच आजकालच्या परिस्थितीमध्ये सगळे कर्जबाजारी आहे. आणि महागाई पूर्ण वाढून गेली आहे सध्याच्या कंडिशन मध्ये. मग काय करायचं लोकांनी?
काय करायचं लोकांनी? सगळेच गरीब आहेत. 96 लाख रुपये आम्ही 10 रुपये 20 रुपये 30 रुपयाची आरडी भरत होतो आणि त्यांच्याकडे आमचे पैसे आरडी भरली का ती जमा करत होते आणि 20 वर्षापासून आहे. अशी मी नाही काय 4-5 वर्षापासून 20 वर्षापासून आहे आणि पैसे भेटले का ते घर सोडत होते. माझ्याकडे मानसिक त्रास आहे आणि नाही का आमच्या इथे मुलाला मी याच्या रागावर म्हणजे कधी कधी मिस्टरला पण रागवते, चिल्लावते, मुलाला मारते, मुलीला मारते. मुलगी 19 वर्षाची आहे, मुलगा 22 वर्षाचा आहे. किती पैसा गेला? 9.5 रुपये. 9.5 लाख. आणि चिडचिडपणा वाटते. आम्ही सुपरला भरतो, सुपरचे डॉक्युमेंट माझ्याकडे हार्टची पण आहे. यायला आम्ही पैसे मागितले तर आम्हाला याने पैसे नाही दिले होते. म्हणजे या प्रकरणामुळे तुम्हाला मानसिक आघातही सहन करावा लागतो आहे, मानसिक त्रास होत आहे, फायनान्शियली मानसिकचे आणि सुपरचे ऑपरेशन केले त्याचे पण डॉक्युमेंट्स आहे. गेले का गेले असे आमच्या भागाप्रमाणे गेले आणि आम्हाला माहित होतं आणि आमच्या घरी पैसे मागायला त्यांना कोणीच काही करू शकत नाही. त्याच्यामुळे ते फायदा उचलून राहिला ते लोक. माहित असताना आमच्या जरी गरिबाची केस असती ना मॅडम उचलली नसती अजिबात. ही मोठे लोकांची केस आहे ना तर दाबून ठेवून राहिले. हाडं काढते, हाडं उडं काढते आणि जिथे असलेले माणसं कुठं नेऊन काढते, कुठं नेऊन काढते. जिथे असलेले माणसं मेले माणसाचे हाडं कुठं काढते. मग पोलीस स्टेशन काय साठी? 20 ते 25 वर्षा अगोदर पासून आम्ही त्यांच्याकडे आरटी कलेक्शन करत होतो. आमची लहानपणापासून करत होती आमची आई. 20 रुपये पासून 50 रुपयापर्यंत आता आम्ही 200 रुपये पर डे भरायचे. त्यांनी आम्हाला आरडीचे काही पुस्तक दिलेलं नव्हतं. म्हणजे माझ्याकडे आहे, मी बघितलं होतं त्यांच्याकडे होते आरडीचे पुस्तक आमच्यावाले. जेव्हा आम्ही मागायला गेले तर त्यांनी काही दिले नाही. नंतर आम्हाला त्याचे काही जे भेटत होतं ते पण दिले नाही आणि ते पळून गेले इथून. आम्ही रिपोर्ट टाकायला आलो तर आमची रिपोर्ट इथं घेतली नव्हती. म्हणजे ते तुमच्या आरटी कलेक्शन आहे तर तिथं गेलो आम्ही. मग आम्हाला काही पुस्तक मिळाली नाही तर पोस्ट ऑफिस मध्ये गेलो. तिथंही आम्हाला काही त्यांनी संतोषजनक उत्तर दिलं नाही. म्हणे तुमचे खातं आहेच नाही म्हणे इथं. तसे करून आमचे 2 लाख रुपये भरलेले आहे पण ते त्यांनी काही दिले नाही. पोस्ट ऑफिस वाल्यांनी पण काही स्टेटमेंट दिलेले नाही आहे. ते म्हणे आम्हालाही माहित नाही, तुम्ही ना ज्याले दिले त्याले पहा. अच्छा, म्हणजे तिथे काहीच पुरावा नाही त्या गोष्टीचा की अच्छा फ्रॉड आहे म्हणून सांगितलं. ते डायरेक्ट म्हणे हे फ्रॉड आहे म्हणे, तुम्ही काही इकडे या नको. आम्ही मग तिकडे गेलो नाही. म्हणजे तुम्हाला पोस्ट ऑफिस कडूनही काही सपोर्ट मिळाला नाही? काहीच नाही मिळाला मॅडम. आम्हाला तर असं वाटतं की ते पोस्ट ऑफिस वाले पण त्यांच्याशी मिळून असतील. त्यांचेच मिळाले. त्यांनी जे आम जनतेकडून जो त्यांनी पैसा घेतलेला आहे त्यांनी सांगितलं की बाबा ह्या एफडीचा पेपर त्यांनी दिलेला आहे की हे बाबा ह्या तारखेला हे पैसे मला मिळालेले आहे म्हणून. आणि तो पेपर जो आहे ऍक्च्युली तो पोस्ट ऑफिसचा आहे. आणि त्यांनी सगळ्याला आम जनतेला हेच सांगितलं का तुमचे पैसे आम्ही पोस्टामध्ये फिक्स केलेले आहे आणि हे पोस्ट ऑफिस हे तुम्हाला देऊन म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे की पोस्ट ऑफिस सुद्धा यांच्यासोबत मिळलेलं आहे? बरोबर आहे. कारण की मॅडम त्याच्यामध्ये माहिती नाही कुठे आहे. महत्वाचं म्हणजे त्यांच्यामध्ये जेव्हा पोस्ट ऑफिस जेव्हा सरकारी कागद जेव्हा प्रदीप खंगार जवळ आलेला आहे पोस्ट ऑफिसचा तर याचा अर्थ ह्याच होते की पोस्ट ऑफिस सुद्धा त्यांच्यासोबत मिळून आहे म्हणून इन्व्हॉल्व्ह झाले नाही तर सरकारी कागद देणार कुठे? याची जानकारी जनतेला द्यायला पाहिजे नव्हती का हे बा तुम्ही आयडीचे तुमचे कनेक्शन बरोबर येऊन नाही राहिले, तुमचे भरून नाही राहिले. जसे एफडी झाली कोणाची एफडी जमा नाही झाली ते एक खात्यावरून 10 जणांना हे करे. एक कागद 10 जणांना दे एफडीचे. हे तुमची एफडी आहे बा म्हणून सर्वांचा बिल नंबर एकच होतो एफडीचा फक्त नाव अलग अलग. म्हणजे तुम्ही ज्या लोकांनी काही मध्यंतरी पैसे भरले नाही तर हे पोस्ट ऑफिस यांनी म्हणजे काय केलं प्रदीप खंगारनी यांनी 2020 पासून यांनी पोस्टामध्ये पैसेच भरलेले नाही. जनतेपासून पैसे घेत गेलेला आहे आणि पोस्टामध्ये गेले नाही. आज म्हणण्याचं तात्पर्य आपली जर एखादी EMI जरी बॉन्ड झाली तर त्याची माहिती आपल्याला मिळते. याची माहिती आपल्याला मिळते. आणि जेव्हा खातेधारकाचा पैसा 3 वर्ष 4 वर्ष 5 वर्षापासून जेव्हा इथे भरलेला नाही पोस्ट ऑफिस तर त्याची माहिती पोस्ट ऑफिसने खातेधारकाला का बरं नाही दिली? म्हणजे याचा अर्थ ह्याच होतो की पोस्ट ऑफिस सुद्धा याच्यासोबत मिळून आहे म्हणून. हे मिळून आहे. जेव्हा आपली 1 ते 2 EMI बॉन्ड झाल्या तर त्याची माहिती येते, आपल्याला रिकव्हरी येते 3 वेळा. पण 3 वर्षापासून आणि एकाच नाही ना, हा कमी हजारो लोकांचा पैसा त्यांनी भरलेला नाही तर याची माहिती पोस्ट ऑफिसच्या कस्टमरला का बरं नाही दिली? म्हणजे या प्रकरणामध्ये जसं आरोपी इन्व्हॉल्व आहेत तसं याच्यामध्ये
पोस्ट ऑफिसची भूमिका सुद्धा संशयास्पद आहे आणि त्यांच्या दृष्टीने मात्र त्यांचा तपास झालेला नाहीये. ते बघा महाराष्ट्र शासनाचा कागद असून याच्यावर यांनी सिम्बॉल आहे. झूम करा. जर पब्लिकने जर पोस्ट ऑफिसच्या सरकारी कागदावर जर याच्यावर जर भरोसा नाही केला तर कुणावर भरोसा करा. जेव्हा त्यांनी सरकारी कागद पाहूनच आम्ही त्याच्यावर विश्वास केला आणि विश्वास करूनच आम्ही पैसे दिले. तर जेव्हा त्यांनी हा सरकारी कागदला जेव्हा काही अर्थ नाहीये तर या याच्यावर आम्ही जर विश्वास नाही ठेवा तर कुणावर ठेवा. पोलीस रिपोर्ट टाकून दिली होती. आणि महत्वाचं म्हणजे त्याच्यामध्ये आम्ही त्याच्या मदतीला प्रशासन आम्हाला कधीच मदत करत नाही. वारंवार प्रदीप खंगारची मेसेज जर इथं आली प्रदीप खंगारची मेसेज जर इथं आली तर तिच्या सुरक्षेसाठी पोलीस प्रशासन लागते. तिच्या सुरक्षेसाठी प्रशासन लागते आणि आम जनता इथं आली की बस त्यांना धुतकारते नाही, बस चालू आहे, होत आहे, पाहत आहे, काही नाही. आणि मी तिच्याशी वंदना खंगार सोबत मी स्वतः बोललेलो की काय झालं म्हणून याच्याबद्दल. तर तिने मला सांगितलं की नाही माझा वकील आहे, तुम्हाला काय बोलायचं माझ्याशी बोलायचं नाही, तुम्ही त्याच्याशी वकिलाशी बोला, माझा वकील तुम्हाला काय ते सांगणार. आणि महत्वाची गोष्ट तिला जो फुल सपोर्ट करत आहे हा वंदना खंगारचा भाऊ. या दिवशी प्रदीप खंगार येऊन पळाला त्या दिवशी महत्वाच्या गेटवर तो येऊन बसला की म्हणे सांगत होता की माझी मिसेस जी आहे माझी मिसेस म्हणजे कॅन्सर पेशंट आहे, तिच्याशी बोलायचं नाही. हा बिलकुल म्हणजे महत्वाचे यांनी परिपूर्ण सपोर्ट त्याला केला. आणि आजही कोर्टामध्ये जरी येते का नाही, आजही कोर्टामध्ये येते तर ते येते. आणि याच्यामध्ये चिडून म्हणजे तोच महत्वाचा. मी स्वतः गेलो ज्या दिवशी त्यांच्या घरी चौकशी झाली की घरी काय आहे काय नाही, त्या दिवशी प्रशासन स्वतः तिने हातामध्ये अंगठ्या वगैरे जे काय ते सगळं होतं. ते साहेब चिडले की म्हणे मॅडम हे काय सगळं. त्यांनी त्यांच्या पोलीसवाल्याला पण चिडले की तुम्ही सगळं काढलं का बरं नाही, जनता तुटून पडन म्हणे त्याच्यावर. म्हणजे त्यांच्या सुरक्षेसाठी प्रशासन आहे, जनतेसाठी काहीच नाही का. म्हणजे जनतेनं हव्यावरच राहा आणि या चोराला सुरक्षा द्या. सुरक्षा द्यायला पाहिजे. माझं नाव विजय महादेवराव खंगार. माझा प्रदीप खंगार हा सक्का मावस भाऊ आहे. माझ्याकडून त्यांनी पैसे नेले, मी आरडी भरतो म्हणून हे केलं, परंतु फक्त 30,000 रुपये मिळाले मला, बाकीचे त्यांनी पूर्ण हडप केले. किती पैसा भरला होता मी तो माझ्याकडून म्हणजे पैसे दिले, त्याच्यात फक्त 2 आरड्या होत्या माझ्या, 2 आरड्यापैकी 1000 रुपये होते. फक्त 1 वर्ष भरलं, बाकी भरलेच नाही. तुम्ही किती भरले टोटल? तुम्ही तुमच्याकडनं गेला, तुमचा पैसा किती गेला? पैसा माझे 6 लाख रुपये गेले. 6 लाख रुपये गेले आणि वेळोवेळी त्यांनी माझ्याकडून पैसे नेले. माझ्याजवळ तसं लेखी आहे, स्टॅम्प आहे, स्टॅम्प पेपरवर लेखी आहे, दाखवा. अच्छा, हे ह्या स्टॅम्प पेपर आहे आणि त्यांच्याकडून मला काही कामानिमित्त पैशाची आवश्यकता पडल्यामुळे हात उसने म्हणून 5 लाख है ना, 5 लाख नगदी स्वरूपात घेतले. माझे काम संपल्यानंतर संपूर्ण रक्कम परत करिता लिहून देत आहे. आणि हे आहे प्रदीप किसन खंगार. अच्छा, यांनी स्टॅम्प पेपरवर लिहून घेतले होते. बघा, हे स्टॅम्प पेपरवर अशा पद्धतीने लिखाण करण्यात आलं आणि तरीही यांचा पैसा त्यांना परत मिळाला नाही आणि ते घेऊन गेलेले. आणि हा पैसा ते आरडी स्वरूपात भरत होते असं त्यांचं आजोबांचं म्हणणं आहे ना, की महिन्याला 2,000 रुपये काहीतरी भरायचे. हा, इंटरेस्ट जे भरायचे याचा इंटरेस्ट भरायचे. आणि आम्हाला डाऊट आहे याच्यात पोस्ट ऑफिस इन्व्हॉल्व आहे. माझं नाव तुषार सुनील वानखेडे. या भारतामध्ये विजय मल्ल्यासारख्या व्यक्तीला शोधून आणण्याचं काम पोलीस प्रशासन करू शकते, पण या प्रदीप खंगारला का बरं नाही शोधू शकत? एवढी मोठी व्यक्ती आहे का? या सगळ्याची एवढी मोठी व्यक्ती आहे का ते विजय मल्ल्यासारख्याला शोधून आणू शकतात? की एवढे सीसीटीव्ही लागलेले बीजेपी सरकारने सीसीटीव्हीचे काम. म्हणजे तुमचं म्हणणं असं आहे की याच्यामध्ये काहीतरी मिलीभगत आहे आणि पोस्ट ऑफिस आणि हे सगळं पोलीस प्रशासन. पण म्हटलं आम्ही काही पैसे त्यांनी दिले नाही, आम्हाला खूप सहज टलवलं. बरं, जसं तुम्ही आता मगाशी म्हणाले की इथे सगळी शिजलेलं प्रकरण शिजलेलं आहे, खिचडी पुरी शिजलेली आहे, तर कोणावर डाऊट आहे? कोण याच्यामध्ये त्याला? याच्यामध्ये पोस्टमॅन झालं, प्रदीप खंगार, पोलीस प्रशासन. बरं, इथले तुमचे जे आमदार आहे समीर मेघे म्हणता येईल, त्यांची भूमिका इथे किती आहे? तुम्हाला सपोर्टिव्ह किती आहेत? काहीच नाही, आजपर्यंत काहीच नाही. आम्ही त्यांच्या बंगल्यावर गेलो,
कोणी सपोर्ट केला? आम्ही आणू म्हणे त्याला पकडून असं त्यानं म्हटलं आहे, पण आतापर्यंत काही शोध लावला नाही ताईनं बी. आम्ही आणून तुम्ही समीर मगेपर्यंत पोहोचले होते. आम्ही गेलो होतो समीर मेघेच्या ऑफिस मध्ये, तिथं बी काही त्यानं आम्हाला समाधान दिली फक्त का आम्ही त्याला पकडून आणू, आता तुम्ही चालले जा. अच्छा, पण त्यांनी तसं काही केलेलं नाही. बरं, तुम्ही काय सांगा? माझ्या मुलीचं का 8-15 दिवसानं देतो आम्ही. माझे 5 लाख रुपये होते, त्यांनी असं तलावात 15 दिवस नेले, त्यांनी काही दिलीच नाही. मी कर्ज करून मुलाचं मुलीचं लग्न केलं. मग हे अशा आता पण कर्ज माझं खंडाचंच आहे. आता काय करायचं? माझ्या याच्यापाशी प्रदीप खंगारकडे आरडीचे व्यवहार चाललेलं होतं 20-25 वर्षापासून. तर मी त्याच्याकडे डेली आरडी भरू 200 रुपये पर डे म्हणजे मॅडम हा आम्हाला विश्वास होता, याच्यावर आम्ही भरो. या आमच्या विश्वासाचं हे करता विश्वासघात करून याने आमचे पैसे जे भरले होते यांना ना आमचं पासबुक काढलंय ना काही. आम्ही हे जानकारी पोस्टाला विचारली तर तुमच्या नावाचे खाते इथे आहे नाही. आता देतोबा करून ते 1 रुपयाचं व्याज घेतलंच नाही आपण, पण मुद्दलच पडून द्या माझीवाली. आणि माझ्या आरडीचे पैसे होते ती लंपात झाले. असे 5 लाख माझ्याकडून उधार घेतलेले पैसे लग्नाच्या वेळेस मुलीच्या. तेव्हा पैसे आता कडकीया लोक पैसे देऊन आले बा. 20 मध्ये झालं, लॉकडाऊन मध्येच. आणि पुन्हा त्यांची एक मुलगी कॅनडाला शिकत त्यावेळेस पैसे नेले त्यांनी. आता कॅनडा वापस आली नाही आणि माहित नाही, पण आता लहान मुलीचे लग्न झालं माहित पडलं. आणि ते चांगले हॉटेलमध्ये मोठ्या हॉटेल गेलेले प्रकरण सुरू असताना मुलीचं बाळात पण त्यांनी 7वा महिना 8वा महिना करतात. ते त्यांनी हॉटेलमध्ये महाराजा साजरा केला चांगला. हे पैसे आले कुठून? त्यांच्या मिसेस पाशी. म्हणजे त्यांच्या मिसेसला अजूनही त्यांच्या नवऱ्याची माहिती असेलच कुठून ना कुठून, किंवा मिसेस पाशी पैसा असेलच कुठून तो असेल असं आहे. आणि बायकोला पूर्ण याचं राजकारण माहित असेल, माझा असा अंदाज आहे. म्हणजे हे एवढं मोठं प्रकरण होत असताना सुद्धा आणि कंगाल झाली अशी बतावणी करणारी ती व्यक्ती आज मुलीचं एवढं थाटामाटात लग्न करते. या 1.5 वर्षामध्ये थाटामाटात लग्न करते, हे खरंच संशयास्पद आहे. आणि यावर पोलिसांनी नक्कीच चौकशी करायला पाहिजे या प्रकरणाची, कारण इथे नक्की कुठेतरी डाळ शिजते आहे. आणि वेठीस धरतात आहे ते सामान्य या पीडित लोकांना, सामान्य लोकांना ज्यांचा पैसा गेलेला, यांचं मात्र सगळं ऑलवेल आहे असं म्हणण्यास हरकत नाही. हो, तुमचा परिचय सांगा आणि हे नेमकं प्रकरण काय आहे त्याविषयी सांगा. मॅडम, माझं नाव अरुण पारसे आहे, मी रायपूर इथेच राहतो. आणि नेमकं प्रकरण म्हणजे असं आहे की ते प्रदीपजी खंगार आहे, हे गावातले एक प्रतिष्ठित व्यक्ती आणि मानवाईक व्यक्ती होते आणि सिंपल आणि साध्या स्वरूपाचे व्यक्तित्व होतं त्यांचं. आज यांचं जे कार्य आहे पोस्टाच्या आरडीचं मॅक्झिमम 25 ते 30 वर्षापासून चालू आहे त्यांचं. आणि विश्वासू व्यक्ती होते. विश्वासू व्यक्ती असल्या कारण गावातल्या प्रत्येक व्यक्तीने एक घराआड असं विचारलं, प्रत्येक व्यक्तीने त्याच्याकडे आरडी काढली होती. आणि त्याचे व्यवहारही खूप चांगले होते. परंतु या 2-4 वर्षा कारकिर्दीमध्ये त्याच्या व्यवहारामध्ये काहीतरी गडबड आली आहे. आणि गडबड आल्यामुळे थोडंसं हे सगळं निष्काळजीपणा झाली याच्यामध्ये. कारण की त्याच्या मुलीचं लग्न झालंय आणि मुलीच्या लग्नापासून तो माणूस एवढा डिस्टर्ब झालाय की काही लोकांचे पैसे घ्यायचे तर काही लोकांचे टाकायचे, काही लोकांचे टाकायचे नाही, इकडे बाहेरच्या बाहेर व्यवहार करायचे, अशा पद्धतीने त्याचे व्यवहार झाले. आणि जास्त प्रेशर आल्यामुळे तो व्यक्ती घरोघरी त्यांच्याकडे जायचं. काही लोकांना पैसे मॅच्युरिटी झाल्या, काही लोकांना पैसे गरज आहे, त्यांना पैसे मागायचे, तर तो काही लोकांना द्यायचा, काही लोकांना द्यायचा नाही. त्याच्यामुळे तो डिस्टर्ब झाला होता. आणि डिस्टर्ब झाल्यामुळे एक दिवशी जास्तच प्रेशर आला. प्रेशरमुळे तो व्यक्ती वसुली केली आणि त्याच सायंकाळी 5-6च्या दरम्यान तो ऑटोने निघून गेला म्हणते. आणि दुसऱ्या दिवशी आम्हाला माहित पडलं का तो व्यक्ती फरार झाला म्हणून. या गोष्टीला किती वर्ष झाले? या गोष्टीला फरार झालं 1.5 वर्ष, 18 महिने. 18 महिने कंप्लीट झालेले. 18 महिन्यात तुम्ही काय काय बघितलं? तपास कशा पद्धतीने झाला या सगळ्यांचा? 18 महिन्यामध्ये मॅडम आम्ही सर्वप्रथम इथे पोलीस स्टेशनला आलो. तो फरार झाला म्हणून आम्ही डायरेक्ट FIR केली इथे. FIR केल्यानंतर सगळ्याच्या खाते स्टेटमेंट सगळे दिलं आम्ही इथे पूर्ण. दिल्यानंतर कसं आहे, यांनी काहीतरी कारवाई केली. काही दिवस चालली यांचीवाली, यांच्याकडे काही जमलं नाही तर त्यांनी डायरेक्ट मग आर्थिक गुन्हे शाखेकडे केस रेफर केली. त्यांनी आर्थिक गुन्हे शाखेकडे केस रेफर केली. काही लोकांना माहित आहे, काही लोकांना माहित नाही. यांना काहीच माहित नाही आर्थिक गुन्हे शाखा काय म्हणून. तर ते रेफर झाल्यामुळे कसं आहे, आम्हाला वाटलं की ते आर्थिक गुन्हे शाखा आहे त्यामुळे ते चांगल्या इन्क्वायरी करेल असं काय वाटलं आम्हाला. पण तिकडून आम्हाला काही माहिती मिळाली नाही. तर त्याच्यामध्ये कसं आहे, आमचं हे
किशोरजी तांबुलकर साहेब यांच्या माध्यमातून मेन FIR यांची होती, तर यांना कोर्टाच्या माध्यमातून त्यांना समन्स यायचं आणि हेच तारखेवर जायचं. तुमची काही भेट झाली का त्यांच्यावर? हो, त्यांच्याशी भेट झाली आहे. वंदना खंगारशी पण भेट झाली. माझी तारखेवर गेली असता मी त्यांच्याशी बोललो तेव्हा त्यांनी मला हे सांगितलं की माझ्याशी बोलून काही हे नाही, तुम्हाला जे काही बोलायचं आहे ते तुम्ही तुमच्या वकिलाच्या माध्यमातून तिकडून बोला. बरं, जर तुम्ही कोर्टात जाता तर कोर्टामध्ये काय घडत आहे, काय विचारपूस होत आहे, काय चौकशी होत आहे, कोण येत आहे हजर, कोण राहत आहे आणि काय? प्रदीप वंदना खंगार येते कोर्टामध्ये आणि तिचा जो भाऊ आहे वंदना खंगारचा, तिचा भाऊ तिच्या सोबत येते, कधी तिचा भाचा तिच्या सोबत येते. आणि महत्वाचं म्हणजे ते हेच सांगते की बाबा मुख्य आरोपी प्रदीप खंगार आहे, मी नाही आहे. मुख्य आरोपी प्रदीप खंगार आहे म्हणते, तुम्ही त्याला शोधा आणि त्याला तुम्ही काय करायचं ते करा म्हणते आणि मला तुम्ही बाईकचीत बरी करा. आणि तिने मॅडम कसं तिला कॅन्सर आहे आणि तिने महत्वाचा म्हणजे आपला तब्येतीचा फायदा घेऊन घेतलेला आहे की नाही बाबा बस कुठेही गेली की बस आपलं डॉक्युमेंट चिपकून देते की मी पेशंट आहे आणि याचा फायदा घेऊन सगळे हे याचा फायदा. बरं, आता पुढे काय तुमची मागणी काय आहे? आमची मागणी एकच आहे मॅडम, आम्हाला फक्त काही नाही पाहिजे, आम्हाला फक्त त्या व्यक्तीला फक्त शोधा. त्या व्यक्तीला शोधल्यानंतरच त्याच्याकडून आपल्याला पूर्ण माहिती मिळेल आपल्याला. कारण की तो व्यक्ती जिवंत असेल तर आपल्याला त्या व्यक्तीकडून आपल्याला त्याचा PCR घेऊन सर त्यांना हा जो लोकांचा पैसा आहे, हा लोकांचा पैसा त्यांनी कुठे इन्व्हेस्ट केलाय, त्यांनी कुठे शेती घेतली आहे, कुठे फ्लॅट घेतली आहे, की कुठे कोणाला व्याजाने दिलाय, कुठे शेअर मार्केटला लावलाय त्यांनी, तो त्याच व्यक्तीला माहिती आहे पूर्ण. म्हणून तो व्यक्तीला पहिलं शोधणं खूप आमचं काढायची गरज आहे पूर्ण. म्हणजे तुमचं म्हणणं आहे की आरोपी सापडल्याशिवाय तुम्हाला तुमचा पैसा मिळायची कमी आहे आम्हाला, म्हणजे पैसा मिळेल की नाही हे तेव्हाच ठरवलं जाईल जेव्हा याची परिपूर्ण माहिती जी आहे यांच्या पूर्ण घरवाल्याला आहे आणि याच्यामध्ये जे आहे यांचं पूर्ण अख्खं कुटुंब, यांच्या पोरीपासून, यांच्या जवयापासून, त्यांच्या पूर्ण नातेवाईकापासून हे पूर्ण इन्व्हॉल्व आहे. कारण की जेव्हा हा सगळा प्रकार घडला, आता ते सरळ सांगते की नाही बाबा, जेव्हा तो इथून समजा जिथं नॉर्मल माणूस इथं राहिलेला तो पोरीचं लग्न कॅनडामध्ये जेव्हा करू शकते, आम जनतेच्या पैशावर, स्वतःच्या नाही, आम जनतेच्या पैशावर तो तिथे करू शकते, तर काय नाही करू शकत तो. बरं, तर हे आहेत हिंगण्याचे पीडित लोक, जे RD प्रकरण जे गाजलेलं होतं 1.5 वर्षापूर्वी, त्यातले हे सगळे पीडित आहे. संख्या मोठी आहे इथे सध्या, तरी फार कमी लोक आलेले, 2 ते 2.5 हजार लोक याच्यामध्ये पीडित आहे आणि त्यांचा पैसा याच्यात डुबलेला आहे. तर हे प्रकरण 1.5 वर्षापासून तसंच रेंगाळत चाललेलं आहे. तपास झाला, मेन जी आरोपी आहे ती अटक झाली, पण त्याही पेक्षा मेन ज्याच्या हातामध्ये हे सगळं सूत्र होतं, जे सगळं सूत्र चालवत होता, तो पर्सन मात्र याच्या पासून फरार आहे आणि त्याला शोधण्यामध्ये हिंगणा पोलीस असो किंवा मग हे प्रकरण जसं आर्थिक गुन्हे शाखेकडे गेले त्यांना सपशेल अपयश आलेलं आहे. आणि हे सध्या प्रकरण तर कोर्टात गेलेलं आहे, पण कोर्टात जाऊनही पुढे काय होणार याच विवंचनेत अजूनही लोक आहे. आणि ते या लोकांची मागणी फक्त तेवढीच आहे की आम्हाला तो जिवंत आहे की मेला हे तरी माहित व्हायला पाहिजे आणि पुढे जे आहे तो त्याच्या याच्यावरच आम्हाला न्याय मिळेल. कारण या लोकांचे जे हाल झालेले आहेत ते अतिशय दयनीय आहेत. कारण यांनी एक पैसा जमा करून त्याच्याकडे सेव्हिंग केलं होतं आणि ज्या लोकांचा पैसा जमा झालेला आहे ते अक्षरशः भांडे घासणाऱ्या महिलांपासून तर हारफुलाची दुकान चालवणारे, मासेमारी करणाऱ्या लोकांचा तो सगळा पैसा आहे. त्यामुळं जो पैसा गेला त्या पैशाची परतफेड होईल की नाही हे आता पुढे आरोपी सापडण्यावरच डिपेंड आहे आणि त्यांना न्याय मागत आहेत ते लोक. तर हा न्याय मिळेल की नाही हे कोर्टाच्या निर्णयावर आणि पोलिसांच्या तपासावर अवलंबून आहे. मी नीता सोनवणे, नवक्रांती न्यूज, नागपूर.